सरळ जर सांगितलं ना कीर्तनातून, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान वाधे कुरतगाम. लोक म्हणतात नाही नाही आई गैर जड पडी जास, मग सब समस्याओं का हल आहे तेच. जे संप्रदाय तेच प्रदीपजी मिश्रांनी सांगितलं. सोपे वर्मा अम्मा त्यांनी सोपं करून सांगितलं. फक्त त्यांनी तेच सांगितलं, नाथबाबांनी तेच सांगितलं. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज. त्यांनी काही बदल नाही. अहो खूप केवढी क्रांती केली होती महात्म्यानं. आमच्या जळगावला 3रा दिवस आज कथेचा. आमची बहीण गेली पहिल्या दिवशी. भाऊ मी जास्त म्हणे, म्हटलं जाय माय टीवर देखील. बाबाला म्हटलं दे कोणी दर्शन घे, महात्म्या साधूच्या दर्शन प्रशस्ती पुण्य पुरुष हा, त्या महात्म्यात दर्शन होईल. जाते म्हणे भाऊ. तो तर म्हणा भाऊ म्हणता काही भलं होईल नाही. तो बाबा म्हटलं जाय माय. गेली 9 वाजेपासून गेली. कथा होती 2 वाजेले. तटीच बसली. 7 वाजता कथा आटोपली. अशी गर्दी आहे कुंदन महाराज तुमच्याच रस्त्यावरती आहे. इतकी गर्दी आहे. 5 वाजेला कथा आटोपली. म्हणे बहीण 11:30 वाजता घरून आहे. मी म्हटलं बहीण नसती मोठ्या मोठ्या देखील. म्हणले भाऊ सकाळी सांगतो म्हणे काय ते, आता मला झोपू दे. भयान होई जाईल बहीण. 2 दिन जाईल भयान होई जाईल. डबल जाऊ नाही म्हणे भाऊ. म्हणलं का बरं. अरे बापरे एवढी गर्दी एवढी गर्दी. एका साधूची ती क्रांती. एक साधू काय करू शकतो. सोपं सांगितलं. पाणी टाकलं की देव पावतो. एकदम सत्य आहे ते. महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकलं की महादेव पावतो. पण महादेवाच्या मंदिरात गेले, तांब्याभर पाणी टाकलं, तिकून येताना दुसऱ्याचा भुईमुग उपाडीला येऊ ना. मरी जाशा तरी महादेव कृपा करावं नाही. उलटा तिरसुरली सनपैन महादेव मागे उलटा. कमाल आहे ना. सूत्र चुकलं की त्रास होतो बरं. सूत्र चुकायला नको. परमात्मा त्यांनी सोपं सांगितलं, लोकांनी अवघड करून ठेवलं. ते त्याला कर्माची जोड पाहिजे. श्रावण महिन्यामध्ये तुम्ही रात्री 1-1 वाजता महादेवाच्या डोक्यावर पाणी टाका. 1 वाजता आमच्या गल्लीत, मागच्या गल्लीत महादेवाचं मंदिर आहे कुंदन बाबा. पहाटे 4 वाजता मी नाशिकला काला होता. निफाडला मी निघालो. पहाटे 4 वाजता खोटे नकले महादेव तिरशुली सन गाडीना पुढे घ्या. म्हणले थांब रे अय भोजगर थांब. पुन्हा गल्ली मग मंदिर म्हणा. म्हटलं हो का बाणट लोक म्हणे का काय जाय. 1:30 वाजता म्हणा जोटावर पाणी टाकतं. मी गाढ झोप म्हणते ना मग पाणी टाकी ना. अख्खा श्रावण महिना मला सर्दी व्हायला ते ना काय. मी विडंबन नाही करत आहे. मी फक्त तुमचे दोष सांगतोय. रात्री 1:30 वाजता मंदिरात जायचं असतं का. रात्री 1 वाजता मंदिरात जायचं असतं. आपलं मंदिरात जाण्यातली आपला नियम आहे 4 वाजेच्या पुढे. 4 वाजेच्या आत मंदिरात पाय सुद्धा ठेवायचा नाही. हा नियम आहे. 4 प्रहर आहे. पहिले प्रहर हरकोई जागे, दुसरे प्रहर भोगी, तिसरे प्रहर जागे तस्कर, चौथे प्रहर योगी. प्रदीप बाबांनी हे नाही सांगितलं तुम्हाला की रात्री 12 वाजता 1 वाजता 1:30 वाजता जाऊन तुम्ही महादेवाच्या अंगावर पाणी टाका. त्याचे काही नियम आहे, त्याचे काही प्रक्रिया आहेत, त्याची काही साधना आहे, त्याला काही नियम आहेत ना माय बापू. 8 ते 10 सगळे लोक जागे असतात. 10 ते 12 दुसरे प्रहर भोगी, तिसरे प्रहर जागे तस्कर, 2 ते 4 याच वेळेत चोऱ्या होतात. 2 ते 4 याच टायमाला चोऱ्या होतात, लुटमार होते. आणि चौथे प्रहर योगी. माणसाची वेळ 4 नंतरची आहे. आपण 4 वाजेनंतर देवाची भक्ती करायची असेल तर आपल्यावरती देवाची कृपा होईल बापो. नाहीतर मग सूत्र चुकायला नको, प्रक्रिया चुकायला नको. काय झालं, आमच्या बाजूला फ्लॉटिंग एरिया आहे. लोड शेटिंग होती. लाईट आली, सगळ्यांच्या लाईट लागल्या, आमच्या शेजारचा लाईटच लागला नाही. बाईने विचारलं का हो बठासना लाईट लागेल आपलाच त्या ठिकाणी. बाई म्हणे वायरमन मागच्याच गल्लीत राहतो, मी जाऊन येते. वायरमनकडे गेली. दादा हो दादा काय ताई, सगळ्यांच्या लाईट लागल्या, आमचाच लाईट बंद आहे. थांब मी येतो. आला पाहिलं त्यानं लाईट. ताई लाईट नवा आहे का म्हणलं. हो भाऊ कालच तर मारुतीच्या देवळातून काढी सणला आलेत नाही. नवाच रे म्हणे. म्हणा दादा काय प्रॉब्लेम काय लागत का नाही. त्याने टेस्टर काढलं, वायरी हलवल्या, पटकन लाईट लागला.
ती म्हणे दादा काय झालं होतं? तो म्हणे तुमचा आकडा निष्ठेल होता. हा आकडा टाकेल होता, सटकी जायला होता तो. झालं क्लिअर. घरी आला दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रॉब्लेम, वारा आला आकडा निष्ठे. ते बाई नवरा म्हणे का ग आज पण पुन्हा लाईट बंद ठेव. म्हणले मला माहिती वायरमन चांगला माणूस. बाई पुन्हा गेली. दादा 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 नव्हता त्याची बायको. काय ताई दादा कुठे आहेत? दादा घरी नाहीत म्हणे. केव्हा येतील? म्हणे गॅरंटी नाही. म्हणे का बरं? म्हणे आज बाजारना दिवस आहे. म्हटले कामं जास्त आहे का? म्हणे नाही बाजाराच्या दिवशी गॅरंटीच राहत नाही संध्याकाळी. ती म्हणे बाई माणूस तर खूप चांगला. ती म्हणे मला माहिती आहे 22 वर्षाचा मना संसार होईल मला माहिती आहे. कीर्तनकार कितला बी चांगला असू द्या, तो कसा आहे फक्त त्यानं बायकोलाच माहिती राहस. मी तुम्हाला किती 2 घंटे ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या, पण मी ओरिजिनल कसा आहे तुम्हाला वहिनीच माहिती आहे बघा की हो काय क्वालिटी. मी फक्त मला सांगायचं कोणाला, दुसरं कोणाला सांगत नाही. ती म्हणे बाई आज घरी नाहीत ते येणार नाही. हिरमसली बिचारी घरी आली. नवऱ्याने विचारलं काय ग घरी नाहीत म्हणते आज? मग आता अंधारात झोपायचं का? ते म्हणे नाही नाही मी काल पाहिलं म्हणे त्यांनी खिशातून अशी ताराची चपटी वस्तू काढली, वायरी आलं पटकन लाईट लागला म्हणे. मग तिनं उलत न उचललं. तो म्हणे येडी चिटकी जाशील. सांगायचं काय मला तुम्हाला, तत्व चुकलं, मेथड चुकलं की त्याचा त्रास होतो. दुधाचंही तसंच आहे. दुधाचं थोडंसं जरी खरकट असलं भांड्यात तरी दूध नासून जातं. होतं काय नेमकं, म्हैस देते 2 लिटर, म्हैस देते दूध 2 लिटर, लहान माय घालते त्याच्यात 1.5 लिटर पाणी, ते झालं 3.5 लिटर. डेअरीवर नेलं, डेअरीवाल्याने डिग्री लावली आणि त्यानं सांगितलं भाऊ याले फॅट नाही, हे डेअरीले चालत नाही म्हणे. मग डेअरीले वापरा. डेअरीले चालत नाही आई डेअरीले वापरलेली जाय. परत सूत्र चुकलं की त्याचा त्रास होतो. तसं शेवटची पाळी एक मनुष्य जन्मा चुकली यावर बेरा पडे, चुकली यावर बेरा पडे, चुकली यावर बेरा पडे, चुकली यावर बेरा पडे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्मा चुकली यावर बेरा पडे, चुकली शेवटाची पाळी एक मनुष्य जन्मात चुकली यावर मग याच देही ओळखी, याच देहात ओळखा. जर नाही ओळखला नाही तर संसारू. येसा ती आलिया नाही तर संसारू. कशामुळे हो? परिमळ गेलिया ओस फुल देठी. आयुष्या शेवटी या शरीराचा सुगंध आहे माय बापू. याच शरीराचा सुगंध आला पाहिजे, दरवळला पाहिजे. तुम्ही देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी, समाजासाठी जेव्हा काही करता, हा देह जेव्हा चंदनासारखा तुमचा दुसऱ्यासाठी परोपकारासाठी झिजतो तेव्हाच त्याचा सुगंध येतो. संप्रदायासाठी झिजा, समाजासाठी झिजा. राजकारणात असेल तर समाजकारण करा, राजकारणात असेल तर राजकारणाला समाजकारण बनवा. परमार्थात असेल तर आपल्या सद्गुरूनं सांगितलेल्या वाक्यावरती दृढ विश्वास ठेवून पाठचाल करा. देशासाठी काही करत असेल तर तुम्ही देशभक्तांच्या पावलावरती पाऊल ठेवून चला. देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी, समाजासाठी जेव्हा या शरीराचा सुगंध दरवेळेल त्याच वेळेस तुमच्या सज्जनाची कीर्ती चाले वाऱ्या हाती. त्या गुणांचा, त्या कर्मांचा, त्यांच्या कर्तृत्वाचा सुगंध दरवडला पाहिजे. जर दरवडला नाही तर जशी अवस्था फुलाची होते, सुगंध गेला की त्याचं निर्माल्य डस्टबिन मध्ये किंवा त्याला कचऱ्यात जावं लागतं. तसं जर तुम्हाला देह मिळाल्यानंतर जर तुमचा देह सत्कर्मामध्ये, परोपकारामध्ये उपयोगी पडत नसेल तर महाराज म्हणता आयुष्यात शेवटी देह. आयुष्य फार महत्वाचं आहे. आयुष्य म्हणजे काय? जन्माला आल्यापासून मरेपर्यंतचा कालखंड, याचं नाव आयुष्य. आयुष्याची या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण कृपावलोकने दिला.
नराचा नारायण मानवाचा माधव होण्याकरता भगवंतानं सुंदर असं नरदेह तुमच्या माझ्या ताब्यात दिलं. आयुष्य कमी जगात चांगलं जगा. काही लोक कमी जगले, कर्तृत्व खूप केलं. ज्ञानोबाराय 22व्या वर्षी समाधीस्थ झाले. 22 हे थांबायचं वय. ज्ञानोबाराय 22व्या वर्षी देवाला सांगता, देवा मला थांबायचंय. इथे 98 वर्षाचा म्हातारा म्हणतो डॉक्टरला सलाईन लावा, सलाईन लावा. का ब अजून महाराज नाही नातो न लागत का, डबल लाव डबल लाव. जास्त जगण्याची लवकर मरण्याची अपेक्षा कधीच बाळगू नका. जेवढं दिलेलंय तेवढं चांगल्या कामामध्ये सत्कर्मामध्ये खर्च घाला. कमी वयात कमी जगा. शॉर्ट बट स्वीट. धर्मवीर शंभूराजे 32व्या वर्षी शांत झाले. 32 9 वर्षाचे शंभूराजे छत्रपती शिवरायांसोबत दिल्लीच्या दरबारात गेले होते. महाराजांना कैद झाली, नजर कैदेत महाराज आग्र्याच्या किल्ल्यात आहे. शंभूराजे मोकळे होते. शंभूराजे दरबारात जायचे. करारी मुद्रा होती. शंभूराजे फार सुंदर करारी औरंगजेबाच्या दरबारात जायचे. लहान लेकरू गोंडस कोणाचंही चांगलं वाटतं, सुंदर वाटतं, आपलंसं वाटतं. कोणाचंही लेकरू, जातपात पाहत नाही माणूस, कोणाचंही लेकरू असू द्या, किती दिसायला गोंडस वाटतं. माणूस लहानपणी सगळ्यांना हवा असं वाटतं. माणूस नकोसा मोठ्यापणी होतो. जवळ तो किडा पाडस तो नव्हे, किडा पाड नको. लहानपणी गोंडस वाटतो, कोणालाही हवा असं वाटतो. शंभूराजे दरबारात जायचे. पहिल्या दिवशी जेव्हा शंभूराजे गेले, औरंगजेबाची शंभूराची नजरानजर झाली. आता औरंगजेबाचा नियम असा आहे, तुम्ही बघा, औरंगजेबाच्या दरबारात जे लोक जायचे ते खाली मान घालून बोलायचे. ही पद्धत होती. यांना मान झुकायची पद्धत माहितीच नाही. ते ताट नजरेने पाहायला लागले. औरंगजेबाच्या नजरला नजर लावली. औरंगजेब अचंबित झाला की आजपर्यंत माझ्या नजरला नजर कोणी लावलं नाही, 9 वर्षाचं पोरग माझ्या नजरला नजर लावतंय. मग औरंगजेबांकडे आलं, शंभूराजे क्या आपको मुझसे डर नहीं लगता? वयाच्या 9व्या वर्षी शंभूराजे म्हटले, बादशाह सलामत, मुझे किसी से डर नहीं लगता, मगर मुझे देखकर अच्छों को डर लगता. वयाच्या 9व्या वर्षी ही करारी जबान आहे माय बापा. बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात. अहो काय बनेन. पोरग परदेशात गेलं. बाप धार्मिक होता. परदेशातून पोरग घरी आलं. बापाने त्याची परीक्षा पाहिजे होती. 5 वर्ष पोरग बाहेर होतं. काय संस्कार घेऊन आलं. बापाने एका टेबलावर 4 वस्तू ठेवल्या. भगवद्गीता ठेवली, सुरा ठेवला, पैशांचं बंडल ठेवलं आणि बाजूला दारूची बाटली ठेवली. बापानं असा विचार केला, या पोरानं जर दारूची बाटली उचलली तर हा बेवडाने गेला, परदेशात जाऊन हा दारूच्या व्यसनी गेला. याने जर सुरा उचलला तर हा गुंडा होईल, पैशाचं बंडल जर उचललं तर हा व्यापारी होईल, आणि भगवद्गीता जर उचलली याने तर हा ज्ञानोबा तुकोबारायांच्या विचारांचा. पोरगा आलं घरी. पांडवप्पा त्या पोरानं ते पाहिल्या 4 वस्तू. आल्या आल्या त्याने काय केलं, बंडल उचललं, खिशात घातलं, सुरा उचलला, कमरेत खोसला, भगवद्गीता काखेत घेतली, बाटली उचलली लागली. बाप म्हणे हा राजकारण मजा आहे. लेकराचे पाय पाळण्यात दिसतात. वयाच्या 9व्या वर्षी शंभूराजांचे शब्द आहेत करारी. 32व्या वर्षी शंभूराजे शहीद झाले. 32 कोणासाठी? गिमायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे. तुझ्यासाठी, मातीसाठी, माझ्या मायभूमीसाठी. 32व्या वर्षी. आयुष्य 32 वर्षाचं आहे, पण कर्तृत्व तावत चंद्र सूर्य तोपर्यंत राहणारे माय बाप. म्हणून एक करा, या देहावरती काय टपलेला आहे, कसा टपलाय, गडी गडी काट वाटयाची बाय, 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 गडी गडी काट
घडी घडी काळ वाट याची बाई, याच्यावर काळ टपलेला आहे. देह जाणार जाणार त्याला काढोबा खाणार. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेत आहे. चुकत नाही ना. प्रत्येक घडी म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार, कारण घडी घडी काळ. प्रत्येक घडीला तुम्ही म्हातारे होताय, मृत्यूच्या अगदी जवळ जातायत. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. काळ टपलेला आहे. काळ जपत असे महा, स्वहिताचा घोरवान ध्यानी राहा. क्षणाक्षणा नाम स्मरा मुक्ती संयुजता वरण हेची करा. महाराज बापांनो, बाप म्हणता बापा हो, ऐका रे बापा हो. किती लढीवाळपणे हो. मुक्ताबाई ज्ञानोबाईंना रागवून घेतलं, नंतर म्हणतात लढीवाळ मुक्ताबाई, जीव मुद्दल ठाईचे ठाई. ही संतांची भाषा आहे माझ्या बाप हो. महाराज म्हणतात तुमच्यावरती काळ टपलेला आहे. आपण काळाच्या मुखात जातोय, जवळ जातोय. किती उरलंय त्याची गणती काळ करतोय. किती गेले का हो. कितवा वाढदिवस? 45वा वाढदिवस महाराज. वा वा वा. 45 वर्षात झाले. तुकोबाराय म्हणतात नाही नाही 45 वर्षाचे नाही झाले, आयुष्यातले 45 गेले. 45 वर्ष तुम्ही काळाच्या जवळ आले. जर 50 वर्ष असाल तर तुमचा काळ फक्त 5 वर्ष पुढे राहिलेला आहे. तुम्ही वाढले नाही, तुमचं आयुष्य घटलेलं आहे. त्याच्यामध्ये वाढ नाही, तो घट झालेली त्याच्यामध्ये. कारण प्रत्येक क्षणाला आपण म्हातारे होतोय, काळाच्या जवळ जातोय. शेवटी मारायचंच आहे. मेल्यानंतर आपली अवस्था ठरलेली आहे. बांबूची चौकट करुणी निजवले त्यास त्यावरुनी, बांधिले सबळ दोरीनी. प्रेत बांधतात ना, काय म्हटलंय ते? बांधून या देती काळा हाती, भूषणी घेती काढून या. बांधून या देती काळा हाती. किरडीवर बांधतात ना, सुतळीने टाईट बांधतात. प्रत्येक गावात बांधणारा पेशल माणूस असतो, ज्ञानी माणूस. त्याच्यातला त्या मड्याचा नुसता हात जरी बाहेर पडला तरी तो सांगा नाही नाही मध मादा बिले सप्ताला वर्गण देणार. तो दाबत्यान हात मध मादा 8 दिन फुकाचं चेली जाय, पण रुपया वर्गण देणार दाबत्यान हात मध मादा. बांधिले सबळ दोरीनी, कशासाठी हो? तो पुन्हा न यावा म्हणून. घरातल्यांची तरतूदच अशी असते की तो पुन्हा घरी यायलाच नको. इमानदारीने सांगा, फक्त माझी शपथ घेऊन सांगा. माणूस मेला, लोक रडतात. जायचं वय होतं का? भरल्या ताटावर उठून गेले. सुखाचे दिवस आले. लय काबाळ कष्ट केले. किती कष्ट केले तुम्ही. याचं चोरून आण, त्याचं चोरून आण, त्याचा बांध फोड, त्याचा कोर. लय कष्ट केले. आपली भीताळ पडलं. तुम्ही मंदिराच्या देवळातल्या विटा चोरून आपली भीत बांधली. एवढे कष्ट. मरायचं वय होतं का? जायचे दिवस होते का? परत या, परत या. आम्ही सगळे वाट पाहतोय. लेकरं पा कसे किविलवाना वय जायले. बाबा परत या आणि समजा 10व्याच्या दिवशी बाबा परतूनच. घरात एक बी थांबणार नाही. का बरं लबाडपणा करतस? परत या, घाल या, परत या. ते गेले की तुम्ही 13व्या दिवशी गोडधोड खाऊन मोकळे होतात. खोटं आहे. आपल्या वाचून कुणाचंच काही वाढत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं महाराज मी गेल्यावर कसं होईल.
घरातल्यांचं कसं होईल, तू मर, ते तेल लावून चपात्या खाते. बऱ्याच लोकांना भ्रांती, महाराज तिचा मयात लय जीव आहे, येडा येतो. नाही रे बाबा नाही. तुकोबाराय म्हणता या जीवनातली रियालिटी आहे. जन पडभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. जन पडभर म्हणतील हाय हाय. रामकृष्ण आले गेले त्याविन का जग ओसच पडले. अहो रामकृष्ण आले गेले जग थांबलं नाही. जग कोणासाठी थांबत नाही महाराज. इंदिरा गांधी गेल्या 84 मध्ये, लोकांना वाटलं आता देश चालणार नाही. चालला ना देश. राजीवजी आले, देश चालला. राजीवजी गेले, व्ही.पी. सिंग आले, नरसिंह राव आले, देवेगौडा आले, गुजराल आले, अटल बिहारी वाजपेयी जी आले, ते गेले, मनमोहन सिंग आले, मनमोहन सिंग गेले, मोदीजी आले. मोदीजी गेल्यावर ते चालणारच आहेत ना. मोदीजी गेले की पुढचा पंतप्रधान मी आहे. नाही रे बापू, विनोदानं बोललोय, मला अपेक्षा आहे. मला तर सदस्य वानवीच नाही पावा. सदस्य नाही रे बाप. आठे लोक पायापडी सण पैसा देतात हो. रोज संध्याकाळी पाकिट तयार आहेत. आठवड्या महिन्यातले 15 दिवस डबल आहे पांडू बाप्पा. ते बी आदरानं पाया पडून पैसा देतात. हा फरक आहे या स्टेजचा, या मार्गातला हा फरक आहे की लोक पायापडी सण पैसा देतात. आणि तठे लोक हा माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या विचारांचा सन्मान आहे. आम्हाला ओळखतो कोण हो, आमची लायकी काय सांगावं तुम्हाला. तुम्ही मी सारखेच आहोत. काही तो आमची कोणतीच लायकी नाही, फक्त पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. या तोंडात ज्ञानोबाराय तुकोबाराय माझ्या मुक्ताबाईचं नाव आहे म्हणून तुम्ही पाया पडताय. या तोंडातलं ते नाव जाऊ द्या, आयुष्या शेवटी देह तैसा हृदयामध्ये मी रामू असता. जोपर्यंत तो आहे तोपर्यंत किंमत आहे. शरीरावर त्या ज्या ज्या वस्तू आहेत, जोपर्यंत शरीराच्या आश्रयाने तोपर्यंत चांगले आहेत. केसात जोपर्यंत डोक्यावर आहे, किती काळजी घेतो माणूस. शॅम्पू लावीन त्याला, कंडिशनर लावीन त्याला, त्याला ते हवा मारेल, त्या काट्याना तो कंगवा फिराईन, दिन 4-4, 5-5 दार फिरवेन. दिवसातून किती वेळा केसांची निगा राखतो माणूस. आणि ते केस जेव्हा न्हावे कापून खाली फेकतो, पायावर जरी पडले तरी नकोश वाटतात. पाहू महाराज, ते पायावर जरी पडले तर किडस वाटते त्याची, माणूस झटकून टाकतो त्याची. का? जोपर्यंत त्या केसांनी या शरीराचा आश्रय घेतला तोपर्यंत तुम्हाला ते आपलेसे वाटत होते. त्या केसांनी या शरीराचा आश्रय सोडला तुम्हाला त्यांची किडस यायला लागली. का? जोपर्यंत आत्मचैतन्य स्वरूपाला ते पकडू नये तोपर्यंतच त्याची किंमत आहे. एकदा आत्मचैतन्य स्वरूप सुटलं त्याची किंमत माती झाली. माय बापू, आयुष्यात शेवटी देह तैसा का, तर घडी घडी काढ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाळ. मग काय करू, काहीतरी बोध कर. हाची अनुताप घेऊनी सावध, हाची अनुताप घेऊनी सावध, हाची अनुताप घेऊनी सावध, हाची अनुताप घेऊनी सावध, हाची हाची अनुताप घेऊनी सावध, हाची अनुताप घेऊनी सावध, हाची अनुताप
काही गायन ना असं काळजाला असं टच करून जातो महाराज. तुम्ही त्यातलेच सगळे म्हणजे. काहींचं गायन गोड वाटतं पण ते असं काळजाला, त्याला काय म्हणतात मराठीत, काय म्हणतात हार्ट टचिंग. मराठीत काय म्हणतात हार्ट टचिंग. नाही इंग्लिश मधलं, मराठीत काय म्हणतात त्याला हृदयस्पर्शी. हृदयस्पर्शी हे आमचे दिवसा सरकारने रात्री वार करीत बरं. हृदयस्पर्शी काळजाला असं यांनी म्हटलं असं काळजाला. आमच्या कुंदन महाराजांनी पहिली चाल म्हटली, मंत्रमुग्ध झाला. हे ऐकले सगळ्या चाली इतक्या गोड आहेत. देवानं मला चांगला आवाज दिला नाही, देवाने मला भसाड्या आवाज देऊन ठेवला. देव सगळ्यांना सगळं देत नाही. सगळ्यांना सगळं जर मिळालं असतं, पाहिजे ते पाहिजे तसं पाहिजे त्या ठिकाणी जर मिळालं असतं, सगळ्यांना सगळं मिळालं असतं, तर जगण्याला गंमत आणि देवाला किंमत राहिलीच नसते. देवानं अशा बरोबर अशा जोड्या लावून ठेवल्या, अशा बरोबर जोड्या लावल्या. माणूस जर 70% हुशार असेल तर बाई 30%, तेव्हा ते 100% होई जास्त. माणूस 80%, बाई 20%, बाई 60%, माणूस 40%, काही 50% 50-50 माय. त्याला माहिती होतं 100% जर बाणत एका बाजूला वही घ्यात. त्याने अशा बरोबर जोड्या लावलेल्या आहेत. 100% माणूस कधीच हुशार होणार नाही, 100% बाई कधीच हुशार होणार नाही, कधीच नाही. देवाला माहिती हा संसार चालू शकत नाही, अशी बरोबर घडी चालवली आहे. नवरा बायको म्हणजे ट्रॅक्टरची 2 चाक आहे, बाई म्हणजे पुढचं लहान चाक आहे, माणूस मागचं डब्बू टायर आहे. डब्बू टायरचं तेवढीच गरज आहे, पुढच्या टायराची तीच गरज आहे. पुढचं टायर चाकोरीबद्ध आहे, जसं चालीन तसं मागच्याला चालणं पडतं. जसं जसं पुढे लहान टायर चालस तसं जसं डब्बू दे ना मागे चालस. फक्त तू चाल, तू कथा बिली चाल, मी तुला मागे जे हई रे बैल नावं डब्बू. देवाना शब्द विनोदाचा भाग सोडून द्या, मधून मधून असा फवारा मारणं पडतं. देवानं जोड्या लावलेल्या आहेत. हाची अनुताप घेऊन सावध, काय करू काहीतरी बोध करे म्हणा. बोध बोधपुत्र निर्माण झाला देवा, मरून गेली देवा. अगदी बैला दावणी आली गावा, आता संध्या बेसळी करू देवा. आपली संध्या संध्या माझा गेला, आत्मरावर हृदय प्रगटला. संध्या माझा गेला, आत्मरावर हृदय प्रगटला. जेव्हा एकदा बोधपुत्र निर्माण झाला, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा त्याच वेळे ममता मरते. ममता मेली पाहिजे. ममतेनं लय त्रास दिला महाराज. ममता लय वाईट हो, लय वाईट. ममतेनं सत्यानाश केला. ममता म्हणजे माया. माया ममता म्हणजे माया, चांगली नाही ते. ममता म्हातारी मरून गेली. भक्ती बहीण केव्हा बोधपुत्र. कोणता बोध? भक्तीची या पोटी बोध का कळा ज्योती. बोध का पंचप्राण जीवे, पंचप्राण जीवे भावे हो वारो आरती. भक्तीची या पोटी बोध का कळा ज्योती. पंचप्राण जीवे भावे हो वारो आरती. पंचप्राण जीवे भावे हो आरती. भक्तीची या पोटी बोध का कळा ज्योती म्हणून बोधपुत्र. मग
हाची अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी म्हणा. काहीतरी बोध कर म्हणाला बाबा. अनुताप, पश्चाताप, हिवताप, संताप, नुसता ताप, डेंगूचा ताप. पण आपल्याला अनुताप, जो अनुतापे पोळीला तो अधिकारी झाला परमार्थाचा का. कोणता अनुताप हो महाराज, लक्ष देऊ नाही का. या सगळ्या अभंगाचा सार या चरणात आहे. आता काही लोकांना देव भेटण्याकरता 2 जन्म घ्यावे लागलेत. काही लोकांना देव 2 जन्मात भेटला. नारदाचे 2 जन्म झाले तेव्हा देव भेटला. मागच्या जन्मात नारद दासीपुत्र होते, दुसऱ्या जन्मात ब्रह्मदेवाच्या घरी जन्म. नारदाला 2 जन्म घ्यावे लागले तेव्हा देव भेटला. ध्रुव बाळाला देव 5 महिन्यात भेटला. 5 वर्षाचे ध्रुव बाळ तान अढळपदी बैसविले बहुमाने, ध्रुवाला 5 दिवसात भेटला. जगद्गुरु तुकोबारायांना 15 दिवसात भेटला. 15 दिवसा माझी विठोबा भेटला. तुकोबारायांना देव 15 दिवसात भेटला. राजा परीक्षितला देव 7 दिवसात भेटला. श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया. 7 दिवसामध्ये राजा परीक्षितीला भेटला. अहो 7 दिवस लय झाले. एकानं मनाला असा बोध केला, त्याला 1 तासात देव भेटला. 1 तास उरला मंगरायासी, 1 तास उरला मंगरायासी, 1 तास उरला खटवांगरायासी, 1 तास उरला खटवांगरायासी, 1 तास उरला खटमंगरायासी, भाग्य देश कैसे प्राप्त झाली. 1 तास उरला खटमंगरायासी, भाग्य देश कैसे प्राप्त झाली. राम कृष्ण हरी हरी मुखी माला, हर मनी दिलता, हरी मुखी गाता, हर मनी दिलता. 1 तास उरला खटवांगरायासी, भाग्य देश कैसे प्राप्त झाली. 1 तास उरला खटवांगरायासी, भाग्य देश कैसे प्राप्त झाली. राम कृष्ण हरी हरी मुखे दादा, हर भरी देवता, हरी मुखे दादा, हर भरी देवता. 1 तास उरला खटवांगरायासी, भाग्य दशा कैसे प्राप्त झाली. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यांनाही मागुता जन्म घेणे विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, टाळी वाजवा. जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरि जय जय विठोबा रखुमाई, हरि जय जय विठोबा रखुमाई, हा हा जय जय विठोबा रखुमाई, हरि जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. कुंडलिका माऊली महाराज परिमळ गेली अवस फुलं देते आयुष्याच्या वेळी त्याचा घडी घडी वाचून अजून घेते या अवकाशाच्या घेऊन काहीतरी बोधकरी म्हणा एखादा जोरला कटा मारायची बाकी देशाची प्राप्त झाली. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यांना मागवता जन्म घेणे. ठळक बातम्या संपलाय. का
1 तासात देव भेटला. म्हणले मग कशामुळे? सापडला हरी तयाला साधने, एका जनार्दनी हरी बोला, हरिमुखी गाता हरपली चिंता, नाही मागुता जन्म घेणे विठाल. तसं पाहिलं तर भारतीय प्रमाण वेळेनुसार आपली वेळ संपलेली आहे. पण 2 वर्ष दांड्या मारल्या आहे तुमच्या इथे, त्याच्यामुळे. आणि माझ्या मायेचा समाधी सोहळा सुरू आहे. हा जो कालखंड हा ज्ञानोबारायांचा समाधी सोहळ्याचा कालखंड. ज्ञानोबारायांना सगळ्यांनी माझं म्हटलं. ज्ञानाबाई माझी विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वर, कैवल्याचा पुतळा प्रकटला भुतळा, चैतन्याचा जीव्हाळा ज्ञानोबा. सगळ्यांनी ज्ञानोबारायांना माझं म्हटलं. काय झालं? घडी घडी काळ याच्यावरती आपण पाहू. 16 वर्षाचं वय ज्ञानोबारायांचं झालं. लक्ष देऊन ऐका, 10 मिनिटं बोलेल थांबेल. 16 वर्ष ज्ञानोबारायांचं वय झालं. ज्ञानेश्वरी लिहून झाली, अमृतानुभव झाला, चांगदेव 65 झाली, भारत भ्रमण करून आले. आणि उर्वरित 3 वर्षामध्ये ज्ञानोबारायांनी संप्रदायाचा पाया घातला. मोजून 3 वर्षात ज्ञानोबारायांनी संप्रदायाचा पाया मोजून 3 वर्षात घातलेला आहे. 16 वर्षाचं वय ज्ञानोबारायांचं. पंढरपूरची वारी, आषाढीची वारी आली, सगळे संत बांधियाडी पंढरपुरामध्ये सगळे गोळा झालेत. पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होते, सगळे जमा झालेत. संत देवाला सुखदुःख सांगू लागले. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारेल भूक. देवासोबत चर्चा सुरू आहे. देव संतांसोबत विनोद करतोय, चकाट्या पेटतोय, टाळ्या पेटतोय. आनंदी आनंद पंढरपुराच्या चंद्रभागेमध्ये. चंद्रभागेला जसं उफान आलेलं आहे आणि एवढं सगळं प्रसन्न वातावरण असताना ज्ञानोबारायांनी म्हणावं, देवा मला असं वाटतं आता थांबावं. थांबावं? ज्ञानोबाराया अहो 16 वर्ष आहे फक्त, 16. तुम्ही 16व्या वर्षी थांबतायत. निवृत्तीनाथ दादा जवळ आले. ज्ञानराजा 16 वर्ष हे जाण्याचं वय नाही. माझं ऐका ना, मी दादा या नात्यानं नाही, श्री गुरु या नात्यानं अधिकारानं बोलतोय. आई वडिलांनंतर तुम्हीच आम्हाला मायबापाचं प्रेम दिलं. माझी इच्छा आहे वयाच्या 16व्या वर्षी आपण जाऊ नये. माझ्यासाठी 2 वर्ष थांबा. आपल्या श्री गुरूंचा आदेश मोडता येत नाही. होकार दिला. 2 वर्ष झाले आणि काळ आला. काळ आला, दरवाज्यात येऊन उभा राहिला. सोपान काकांनी त्या काळाकडे पाहिलं, ज्ञानोबारायांजवळ गेले. दादा, मोठे दादा होते, तुमचे श्रीगुरु होते, त्यांचा आदेश तुम्ही मानला. मी धाकटाय तुमच्यापेक्षा. जसं मोठ्या भावाचा श्रीगुरूचा अधिकार तुमच्यावरती आहे, तसं लहान भावाचा लढा पुरवणं हाही मोठ्या भावाचा कर्तव्य आहे. मी लहान आहे, पण दादा मला वाटतं दादासाठी 2 वर्ष थांबलात ना, माझ्यासाठी 2 वर्ष थांबा. आपल्या लहान भावाचं ते कळवळलेलं अंतकरण ज्ञानोबारायांना मोडता आलं नाही. ठीक आहे. काळ परत गेला. 2 बोटं दाखवली सोपान काकाने. काळ परत गेला. पुन्हा 2 वर्षांना आला. 2 वर्षांना आला. मुक्ताबाईनं काळाला पाहिलं. मुक्ताबाई ज्ञानदेवांच्या जवळ गेले. दादा, 2 भावांचं ऐकलं, बहिणीचं नाही ऐकणार. दादा, ताटीच्या भंग बोलली होती, जरा टोचून बोलली, राग आला होता का? म्हणले नाही आई साहेब. मग 2 भावांसाठी थांबले, माझ्यासाठी नाही. थांबतो. मुक्ताबाईनं 2 बोट केले. काळ मागे फिरला आणि तितक्यात मुक्ताबाई कडाडल्या. यम्या, थांब. यम घाबरला. आई साहेब काही चुकलं का? म्हणले नाही. निवृत्तीनाथ दादाने 2 बोट दाखवले, तो 2 वर्षांना आला. सोपान काकाने 2 बोट दाखवले, तो पुन्हा 2 वर्षांना. आता मी तुला 2 बोट दाखवले, तू पुन्हा 2 वर्ष येशील. हे 2 बोट म्हणजे 2 वर्ष नाही म्हणे. मग हे 2 बोट मध्ये तावत आकाशात चंद्र सूर्य हे 2 आहे, तोपर्यंत माझ्या दादाकडे पाहायचं नाही.
22 वर्षाचं आयुष्य झालं, पंढरपुरामध्ये सगळे जमा झालेले आहेत आणि पुन्हा ज्ञानोबारायांनी सांगितलं, देवा आता दिसू नये जना ऐसे करी नारायण, आता मात्र थांबायची इच्छा आहे. देवांशी लावून ज्ञानोबा 22 वर्ष थांबायचं वय नाही हो. का? ज्येष्ठांच्या आधी कनिष्ठाने जाणे कशासाठी? दादा बोलतात ज्ञानराजा, अरे मी मोठा आहे, आधी मी समाधिस्थ व्हावं. म्हणले नाही दादा, गुरुचा विरह माझ्याकडून सहन होणार नाही. तुम्ही माझा आधार आहेत, आधारवड आहेत. तुम्ही तुमच्या आधी मला जायचंय. इथे बसलेली माझी प्रत्येक माय, मुलगा किती कर्तबगार असू द्या, तुमचा मुलगा किती मोठा असू द्या, तुमचा मुलगा किती नाव सन्मानाला लौकिकाला असू द्या, त्या मायला फक्त इतकंच विचारा, माय मुलगा लय मोठा आहे, तुझा लय कर्तृत्वाने लय पैशावाला आहे, तुझी काय इच्छा आहे? ती माय सांगते, महाराज काहीच इच्छा नाही, आता सगळं भगडलेल्या डोळ्यानं पाहिलं, फक्त एकच इच्छा आहे, कपाळावरती कुंकू तोपर्यंतच देवाने उचलून न्यावं. का? वैधव्य नको जीवनात. वैधव्य फक्त माणसांना लागू पडत नाही, माफ करा, महिलांना लागू. वैधव्य हा शब्द सगळ्यांना लागू पडतो. वैधव्य म्हणजे ज्याचा आधार गेला. रावण रणांगणावर पडलेला आहे, मंदोदरी येऊन रडते आहेत, मान उचलून मांडीवर घेतली आहे, मंडोदरी बोलते आहेत, इंद्राला जिंकणारा इंद्रजित तुमचा पोरगा होता, 33 कोटी देव तुमच्या बंदीशाळेत होते, सोन्याची लंका होती तुमची. जोपर्यंत इंद्रिय तुमच्या ताब्यात होते तोपर्यंत जग तुमच्या ताब्यात होतं. आणि ज्या दिवशी तुमचा पाय घसरला, आज तुम्ही मृत्यूशय्येवर पडलेले आहेत. सोन्याची लंका इंद्रजितासारखा मुलगा आहे, काय फायदा आहे हो? जीवनात वैधव्य आलं. दशानन तुम्ही, 10 दिक्पाल तुमच्या ताब्यात, असा असणारा दिग्विजयी रावण तुम्ही, आज तुम्ही रणांगणात पडलेला आहात. कशासाठी? एका शेतीसाठी. हो, मी किती सुंदर होते, माझं जाऊ द्या हो, मंद उदरी मंदोदरी मयासुराची पोरगी होती, माझं रूप जाऊ द्या, माझ्या ज्या दास्या आहेत, माझ्या दास्या सुद्धा सीतेपेक्षा सुंदर आहेत. एका बाईसाठी, एका महिलेसाठी फक्त एक पाय घसरला, आज तुम्हाला मातीत आधार गेला, वैधव्य आलं जीवनात. इंद्रजित असेल, रावण असेल, मला किंमत नाही, तसं ज्ञानोबा राय म्हणतात, आधार गेला, जगण्यात अर्थ नाही. आषाढीची वारी आटोपली, म्हणले वद्यामध्ये आळंदीत या, सगळे संत जमा झालेत. इंद्रायणीच्या काठी आहे, इंद्राने आधी तपश्चर्या केलेली आहे. ज्ञानोबारायांचं स्नान झालं. ज्ञानोबाराय, सगळ्या संतांनी ज्ञानोबारायांना मायची उपमा दिली, माऊलीची उपमा दिली. जगामध्ये अनेक त्यागी झालेत, ब्रह्मचारी झालेत, ब्रह्मनिष्ठ झालेत, पण ज्ञानोबारायांसारखा पावन मनाचा योगी आजपर्यंत झाला. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध
योगी पावन मनाचा, साहे अपराध जनांचा. एका बाजूला श्रीमंत निवृत्तीनाथ दादांनी हात धरला, देव निवृत्तीने धरले दोन्ही कर. एका बाजूला जगतपिता आहे, उठविला नंदी शिवाचा ढवळा. मी जाणून बुजून महाराजांना प्रमाण म्हणायला लावलं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्ञानोबारायांच्या मंदिरात, ज्ञानोबारायांच्या गाभाऱ्यात भजन म्हणण्याचा जर मान खानदेशाला असेल तर तो कुंदन महाराजांना. माऊलींच्या समोर मला ते आठवलं, मी एकदा दर्शनाला तुम्ही गात होतात मंदिरात. याला भाग्य लागतो. तू का म्हणे भाग्य या नावे बोली. नंदी उचलला, विवराचे रस्ता उतरून आले, धुतवस्त्राची घडी आहे, बेलपुष्प ठेवले, ज्ञानोबाराय पद्मासन घालून उत्तराभिमुख बसले, समोर ज्ञानेश्वरी ठेवली. निवृत्तीनाथ दादा वैराग्याचे मेरू आहेत, शांत आहेत, धीरगंभीर आहेत. माऊलीन पद्मासन घातलं आणि जगाच्या मालकांना हात जोडलेत. भगवान बोलतायत, ज्ञानोबाराया आजपर्यंत जगले समाजासाठी. 22 वर्षाचं वय आहे, 22 वर्षातला प्रत्येक क्षण तुम्ही जगासाठी घातला. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेवपासष्टी, पंचदशी हे सगळे ग्रंथ, हरिपाठ हे समाजासाठी. ग्रंथ लिहून झाला, श्री गुरु निवृत्तीनाथांच्या समोर ठेवला आणि त्याने सांगितलं, ज्ञानराजा काहीतरी मागा. तुम्ही न मागावं, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे आणि तोषून मज द्यावे पसायदाने. काय पाहिजे तर जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो आणि दादा भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. ज्या गावात माझ्या ज्ञानेश्वरीचं पारायण होईल त्या गावातले मतभेद दूर हो, ते गाव एका कुटुंबासारखं हो. हेवे दावे द्वेष मत्सर या सगळ्या गोष्टी जाओ आणि सगळं गाव एका घरासारखं नांदावं. ही ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीच्या पारायणाची. जो जे वांछील तो ते लाहो, मला नको. जो ज्ञानेश्वरीचं पारायण करेल, जो ज्ञानेश्वरीचं चिंतन करेल, मला काहीच नको. घेणे देणे सुखचीवरी. सगळं समाजासाठी मागितलं ज्ञानराजा, आज तुमच्यासाठी मागा. माझा मान ठेवा माऊली, माझा मान राखण्यासाठी मागा. ज्ञानोबारायांचे डोळे भरून आले. सांगितले, देवा तुझा मान राखतो म्हणून मागतोय, मागा. हात जोडले आणि सांगितलं, देवा एकच मागणी आहे, मागणे ते एक तुझं प्रती आहे.